निर्भीड पत्रकारिता अचूक माहिती जनतेच्या विश्वासाची आमची जबाबदारी। टॉप न्यूज पुणे, टॉप न्यूज पुणे, सत्याची साथ विश्वासाची बात। कचरा गाड्यांची कचरा खाली करण्याची यंत्रणाच ठप्प। कात्रज कचरा डेपोत एका गाडीसाठी 5 तासांचा खोळंबा। आपण पाहत आहात टॉप न्यूज पुणे। पुणे शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कात्रज कचरा डेपो इथं कचरा खाली करण्याची यंत्रणा संथ झाल्याने एका गाडीला कचरा खाली करण्यासाठी तब्बल 5 तास लागत असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे प्रभागांमध्ये कचरा साचून राहत असल्याचं चित्र आहे। कात्रज कचरा डेपोच्या पाहणी दरम्यान अतिशय विदारक परिस्थिती समोर आल्याचा आरोप करण्यात आलाय। कचरा वाहून आणणाऱ्या गाड्यांना बऱ्याच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्यानं त्याचा थेट परिणाम शहरातल्या कचरा संकलन व्यवस्थेवर होत असल्याचंही सांगण्यात येत आहे। या पाहणीत महापालिकेच्या तुलनेत ठेकेदारांच्या गाड्यांची संख्या अधिक असल्याचंही निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आलाय। गाड्या कचरा खाली करण्याच्या प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप करण्यात येतोय। दरम्यान पुणे महानगरपालिका कचरा संकलन आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दरवर्षी सुमारे 1000 कोटी रुपये खर्च करत असल्याचा दावा करण्यात आलाय। एवढा मोठा खर्च होत असताना कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा प्रभावीपणे का चालत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। या संपूर्ण व्यवस्थेत महापालिका अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि संबंधित कंपन्यांच्या संगनमतानं गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। मात्र या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही। दरम्यान कात्रज कचरा डेपोतील परिस्थिती आणि कचरा खाली करण्याच्या प्रक्रियेतील विलंबाबाबत महापालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, तसंच नागरिकांच्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्येवर तातडीनं कोणती उपाययोजना केली जाणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय। कचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना प्रत्यक्षात नागरिकांना स्वच्छ आणि वेळेवर कचरा संकलनाची सुविधा मिळते का, हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा राहिलाय। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज पुणे। आमच्या या न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ही जनरेटर आहेत, परंतु जनरेटर बंद अवस्थेत आहेत, कुजून गेलेले आहेत। अशा पद्धतीचा हा कात्रज डेपो, कचरा डेपो जो आहे त्या ठिकाणचं कामकाज आम्ही प्रशासनाच्या समोर आणत आहोत। नमस्कार, आपण आलेलो आहोत कात्रज कचरा डेपो जो आहे या ठिकाणी जो कचरा येतोय तो 5 क्षेत्रीय कार्यालयातला येतोय आणि या ठिकाणी कचरा गाड्या लवकर खाली होत नाही अशी बऱ्याचशा लोकांची समस्या आहे। तर या ठिकाणी मी ज्या वेळेला प्रत्यक्ष आलो आणि पाहिलो तर त्यावेळेला एक निदर्शनात आले तर ठेकेदारांच्या गाड्या या खाली होत आहेत पटापट, परंतु ज्या नगरपालिकेच्या गाड्या आहेत त्या खाली होत नाही आहेत। सकाळची जी ड्युटी आहे ती 1:30 वाजेपर्यंत असते। 1:30 वाजेपर्यंत गाडी आल्यानंतर ती गाडी 5-5, 7-7 तास या ठिकाणी खाली होत नाही। त्यामुळं प्रभागांमध्ये कचराकोंडी वाढत चाललेली आहे। कचरा मोठ्या प्रमाणात आहे आणि फुरसुंगीचं जे काही आपलं कचरा डेपो आहे त्या ठिकाणी पण त्या गाड्यांचं आंदोलन चालू आहे, तिथल्या नागरिकांचं आंदोलन चालू आहे। या ठिकाणी एक प्रकर्षाने जाणवलेलं आहे, नगरपालिकेच्या कमीत कमी गाड्या इथं खाली करून घेतल्या जातात आणि ठेकेदारांच्या ज्या गाड्या आहेत त्या पटापट खाली केल्या जात आहेत। त्यांना पण 4-4, 5-5 तास जर कधी गाड्या खाली करायला लागत असेल तर हा जो कचरा आहे हा कचरा प्रभागातून कसा नष्ट होणार आहे असं आपल्या निदर्शनात येत आहे। आणि 1,000 कोटी रुपये जर कधी या कचऱ्याच्या व्यवस्थापनावर आपण महानगरपालिका खर्च करत असेल तर मग इथं जे लक्ष ठेवणारे आहेत ती लोक कशा पद्धतीने काम करत आहेत हे प्रेक्षकांसमोर आम्हाला आणायचं होतं। टॉप न्यूज पुणे नेहमीच असे प्रश्न घेऊन आपल्या नागरिकांसमोर, प्रेक्षकांसमोर येत आहे। हे कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये अतिशय ढिसाळपणा चालू आहे। महानगरपालिकेचे ज्या काही गाड्या आहेत त्या गाड्या साधं एक वेल्डिंग करायचं असलं तरी 3-3, 4-4 दिवस त्या गाड्या ज्या दुरुस्त करतात त्या ठिकाणी जाऊन उभ्या असतात आणि त्याच वेळेला खाजगी ठेकेदारांच्या गाड्या मात्र मोठ्या प्रमाणामध्ये इथे खाली केल्या जात आहेत। यातून ठेकेदारांना पोसायचं असाच एक उपक्रम महानगरपालिकेच्या माध्यमातून दिसून येतोय। तरी महानगरपालिकेत बसणारे जे कचरा व्यवस्थापनचे अधिकारी आहेत त्यांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष द्यावं अशी आम्ही अपेक्षा करतो। टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड। नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड। संपर्क क्रमांक 8080 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमले आहेत। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।